नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे गुरुवार आणि सकाळची वेळ आहे। रामसाठी मी ब्रेकफास्टमध्ये साबुदाण्याची खीर बनवत आहे आणि एका बाजूला मी चहा ठेवला आहे बनवण्यासाठी आणि दूध पण बॉईल करून घेतलं होतं। तर आज मी साबुदाण्याची खिचडी कशी बनवते याची रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर रामचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी लगेचच साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी घेतली होती। तर त्यासाठी मी एक रात्र आधीच साबुदाणे भिजवत घातले होते। तर त्यानंतर वनस्पती तूप हे जे आहे ते मी यूज करते खिचडी बनवण्यासाठी, जेमिनीचं। त्यानंतर हिरवी मिरची ग्राइंड करून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि 3 मीडियम साईजचे पोटॅटो मी बॉईल करून घेतले आहे। तर त्याला बनवताना मी कट करेल आणि त्यानंतर थोडे शेंगदाणे ड्राय रोस्ट करून कढईमध्ये मी मिक्सरमध्ये छान असे दरदरे ग्राइंड करून घेतले आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला। तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते खिचडी बनवण्याची। तर मला अशी सुट्टी जी मोकळी खिचडी होते ती आवडते आणि बटाटा हा बॉईल केलेलाच मला आवडतो खिचडीमध्ये, त्यामुळे मी प्रत्येक वेळेस बॉईल केलेला बटाटाच यूज करते। तर सुरुवातीला जे जेमिनीचं वनस्पती तूप आहे ते मी कढईमध्ये घालून घेतलं आहे आणि फ्लेम ही लोच ठेवायची आहे, कारण सुरुवातीला मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तर मिक्सरमध्ये मी सुरुवातीला मिरची फ्राय करून घालते। काही जे कट्स केलेले छोटे पीसेस असतात ते पण घालतात, पण अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर तोपर्यंत सुरुवातीला आधी मी जे बटाटे बॉईल केले होते ते छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेत आहे। छोटे इट मीन्स की थोडेसे मोठे ठेवायचे आहेत, जेणेकरून जे खिचडीमध्ये व्हिजिबल होतील आणि असे बटाटे खिचडीमध्ये छान दिसतात। आणि त्यानंतर कढईमध्ये मी जी ग्राइंड केलेली हिरवी मिरची आहे ती टाकलेली आहे आणि तिला लो फ्लेमवर थोडंसं रोस्ट करून घेणार आहे। तर गुरुवार असल्यामुळे यांना पण आज सुट्टी असते, तर गुरुवार हाच आमचा वीकेंड असं म्हणायला काही हरकत नाही। तर आमची जी एक्स्ट्राची कामं वगैरे असेल, ग्रॉसरी वगैरे किंवा अदर ॲक्टिव्हिटी, त्या आम्ही गुरुवारीच करून घेतो, कारण रविवारीसुद्धा यांना कामावरती जावं लागतं। फक्त गुरुवारी थर्सडेलाच यांचा वीक ऑफ असतो। तर त्यानंतर थोडीशी मिरची रोस्ट केल्यानंतर मी त्यामध्ये जे बॉईल केलेले बटाटे मी स्मॉल पीसेसमध्ये कट करून घेतले आहेत ते ॲड केले आहे आणि त्यालाही थोडंसं स्टर करून घेत आहे। त्यानंतर थोडंसं मीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून बटाट्याला छान चव येईल आणि मिरचीलाही येईल, त्यामुळे थोडंसं मीठ अगदी थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे साबुदाणे मी भिजत घातले होते ते यामध्ये ॲड करणार आहे। तर साबुदाणे मी कसे भिजवते की जेवढे साबुदाणे आहे त्याच्यावरती एक छोटंसं वरती म्हणजे फिंगरचं अगदी टीप म्हणतो एवढं पाणी मी त्यामध्ये ठेवते आणि जेणेकरून साबुदाणे छान भिजतात, छान लुसलुशीत होते आणि मोकळे मोकळे देखील होतात साबुदाणे। अगदी जास्त पाणी टाकून ओतून वगैरे घेतात काही जण, पण मी तसं करत नाही, फक्त अगदी थोडंसं फिंगर टीप बुडेल एवढंसंच पाणी टाकते। हे पहा, मी तुम्हाला दाखवत आहे की कसा साबुदाणा भिजलेला आहे, एकदम आतपर्यंत भिजला जातो अशा प्रकारे। त्यानंतर जो आपण शेंगदाण्याचा कूट आहे जो की मिक्सरमध्ये छान बारीक ग्राइंड करून घेतला आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना थोडीशी दक्षता घ्यायची आहे, कारण सुरुवातीलाही आपण थोडंसं मीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे। सुरुवातीला लो फ्लेमवरच हे सर्व स्टर करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ही तुम्हाला दाखवत आहे की रामला यांनी आंघोळ घालून रेडी केलं होतं
आणि त्याचे केस अगदी ऑपोजिट डायरेक्शनला विंचरले होते. तर मी ते एकदम करेक्ट करत होते, की मी त्यांना सांगत होते की अशा प्रकारे हे केस करायचे आहेत त्याचे. तर काही जण झाकण ठेवून खिचडी बनवतात. तसं झाकण टाकून ठेवून जर बनवली खिचडी तर ती अगदी लालसर होते आणि तशी मला आवडत नाही. त्यामुळे मी असं न झाकण ठेवताच छान भाजून घेते. तर ही पहा, ही अशी बनलेली आहे खिचडी आपली. तर नक्की ट्राय करा रेसिपी, तुम्हाला देखील आवडेल माझ्या पद्धतीने बनवली तर. तर दुपारचे 12:30 वाजले आहे आणि ऑलमोस्ट माझं सर्व काम झालेलं आहे. हॉल, किचन वगैरे सर्व मी आवरून घेतलं आहे. कपडे पण वॉश झालेले आहेत. आणि राम देखील ह्या वेळेत झोपला होता 12:30 वाजता. त्यानंतर माझं लक्ष अचानक गेलं की तुळशीला पण आपण पाणी घालून घेऊया. तर छोटंसं ग्लासमध्ये मी पाणी घालून घेत आहे तुळशीला, कारण ऊन खूप पडतं त्यामुळे खूप ड्राय होतं. त्यानंतर सर्व देवपूजा वगैरे आवरून घेतली, कारण रामचं थोडंसं बड्डेचं डेकोरेशन्स आणि थोडीशी ग्रॉसरी शॉपिंगसाठी आम्हाला जायचं होतं, जे की थोडं म्हणजे संपलेलं आहे. ते थोडंसं मला ग्रॉसरीमध्ये फिल करायचं होतं. तर त्यासाठी मी आधी सुरुवातीला लिस्ट बनवून घेते की ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्यांच्या, म्हणजे जेणेकरून तिथं जाऊन जास्त विचार करावा लागत नाही आणि जे पाहिजे आहे ते आपण पटकन घेऊन येतो. तर रेडी होऊन आम्ही निघालो. तर नेहमीप्रमाणे पुण्यात जसं ट्रॅफिक असतं तसंच झालं. 4 वाजता आम्ही निघालेलो. दुपारी मी काही शूट केलेलं नाही, कारण माझे एक फ्रेंड आम्हाला भेटायला आलेले, त्यामुळे गप्पा गोष्टी यामध्येच माझा वेळ गेला आणि नेहमीसारखा राम गाडीवरती झोपी गेला. तर हे जे मी दाखवत आहे हे वाघेश्वर टेम्पल आहे, जे की बाईफ रोडच्या थोडंसं पुढे गेल्यावरती म्हणजे तेथेच आहे. तर त्याचाही व्लॉग मी कधीतरी शूट करेल. छान मंदिर आहे महादेवाचं. तर आपण डीमार्टमध्ये पोचलो आहे आणि त्यानंतर ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या मी पटकन घेणार आहेत. त्यानंतर बॅग वगैरे सील करून सुरुवातीला मी लगेच आतमध्ये गेले, कारण रामला हे सांभाळतात तोपर्यंत. कारण राम जर माझ्याकडे असेल तर तो काही घेऊन देत नाही, कारण वस्तू घ्यायची म्हटली तर सुरुवातीला नीट लक्ष देऊनच मला घ्यावं लागतं, परचेस करावं लागतं. कारण काही गोष्टी आपल्या ज्या ठरवून घेतल्या आहेत त्यापेक्षाही आपण वेगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो, कारण एवढ्या सगळ्या वस्तू पाहिल्यानंतर आपल्या लिस्टमध्ये जर 10 वस्तू असतील तर आपण अजून 5 वस्तू त्यामध्ये ॲड करतो. नेहमीप्रमाणे माझं तेच होतं. आणि त्यानंतर थोडेसे युटेन्सिल वगैरे मी पाहत होते. मला छोटासा पॅन हवा होता, पण मला जसा पाहिजे होता तसा त्यामध्ये नव्हता, कारण मला हँडलचा हवा होता. त्यानंतर पॉपकॉर्न घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो. मला तर उपवास होता त्यामुळे आम्ही छोटंसं जे सिंगल पॅक येतं तोच घेतला, परचेस केला, चीजवाला. त्यानंतर सई बाजार म्हणून पण एक आहे वाघोलीमध्ये, तिथे मला इसेन्स हवे होते केक बनवण्यासाठी, पायनॅपल, जो की तिथे डीमार्टमध्ये भेटला नाही, तो मी इथून परचेस केला. त्यानंतर गुरुदत्तमध्ये आम्ही गेलो, जिथे की रामचं बड्डेचं थोडंसं डेकोरेशन घेतलं. जे मला पाहिजे होत्या त्या काही वस्तू तिथे भेटल्या नाही, त्याच्यामुळे ते मी नेक्स्ट शॉपमध्ये चेक करेल उद्या वगैरे. तर जेवढं भेटलं तेवढं मी तिथे परचेस केलं. त्यानंतर राम खूप क्रँकी झाला होता, कारण त्याला खूप भूक लागलेली, कारण जाताना तो फक्त थोडंसं मिल्क पिलेला. त्यानंतर घरी आल्यानंतर जी ग्रॉसरी किंवा जे डेकोरेशनचं घेतलं आहे ते मी तुम्हाला शेअर करेल नक्कीच. तर राम आल्या आल्या बॅग उचकत असतो, कारण त्याला खूप एक्साइटमेंट असते की या बॅगमध्ये काय आहे.
त्यानंतर मी शूट करण्यासाठी कॅमेरा सेट करत होते, तर रामने खूप मला वैताग दिला. त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करूनच हे सर्व ॲड करावं लागलं, कारण त्याचा खूप व्हॉईस येत होता. तर हे डेकोरेशनचं थोडंसं आम्ही सामान घेतलेलं, फॉईल वगैरे किंवा बलून पंप, हे थर्माकॉलचे मणी मला ब्लाऊजच्या डेकोरेशनसाठी पाहिजे होते. त्यानंतर ते पण मी तिथेच घेतलेले. हे बलूनचे पॅकेट आम्हाला ब्लॅक आणि गोल्डन थीम बनवायची होती, पण गोल्डन मला प्रॉपर गोल्डन भेटला नाही, त्यामुळे हाच मी परचेस केला. त्यानंतर राम खूप त्रास देत होता, त्यामुळे त्यालाही मी बसून घेतलं मांडीवरती आणि मग व्लॉग शूट करत होते. तर ही छानशी क्यूट अशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घेतलेली मी. तेथेच मला डेकोरेशनच्या शॉपमध्ये भेटलेली. खूप छान आहे आणि माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी तिथे परचेस केलेली ती. त्यानंतर कॅन्डल जी 1 नंबरची असते ती रामच्या केक डेकोरेशनसाठी. आणि त्यानंतर ह्या काही प्लेट्स जेवणासाठी. त्यानंतर हे सर्व डेकोरेशन. यामध्ये काही गोष्टी मला अजून ॲड करायच्या आहे, जे की मला तिथे भेटल्या नाही. त्यानंतर ही मिनी बॉटल मी रामच्या ट्रॅव्हलिंगसाठी घेतलेली आहे, कारण सिपी कपमध्ये त्याची सवय मी थोडीशी कमी करत आहे आता. त्यानंतर फ्रोझन ग्रीन पीस. त्यानंतर हा एक पिलो कवर मी घेतलेला. मला डिझाईन वगैरे आणि कलर पण खूप आवडला तिथं, तर मी लगेच बाय केला. ऑदर्स मी चेक करत होते, पण मला कलर एवढे इफेक्टिव्ह वाटत नव्हते. त्यानंतर जे आपण रेग्युलर जे लागतं पीनट्स वगैरे किंवा साबुदाणा, हे सर्व मी घेतलेलं. त्यानंतर हा पाईनॲपल इसेन्स, जो की मी सई बाजारमध्ये घेतलेला. त्यानंतर ही आहे तूर डाळ, वरण किंवा रामचं सॅरलॅक वगैरे बनवण्यासाठी मला जास्त प्रमाणात लागते. त्यानंतर हे राईस, इंद्रायणी राईस मी यूज करते, कारण थोडासा चिकट राईस असतो तो आणि छान लागतो टेस्टला. त्यानंतर मूग डाळ. त्यानंतर हे आहे रॉक सॉल्ट, जे की मी रामचं फूड बनवण्यासाठी यूज करते. हेल्दी असतं आपलं जे रेग्युलर सॉल्ट आहे त्यापेक्षा, रामच्या फूडमध्ये यूज करण्यासाठी. त्यानंतर हा साबुदाणा, खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा. जे संपले आहे त्याच गोष्टी मी घेऊन आलेले आहे, कारण मंथली आम्ही ग्रॉसरी करत असतो. जास्त प्रमाणात ज्या गोष्टी संपतात त्याच मी घेऊन येते. त्यानंतर हा पेनचा सेट, जो की मला डेली यूजमध्ये लागतो नोट्स वगैरे प्रिपेअर करण्यासाठी. त्यानंतर ह्यावेळेस मला ज्वार कुरमुरे भेटले, तर म्हटलं ठीक आहे, रामसाठी आपण ट्राय करूया, हेल्दी होईल. गव्हाचे मी यूज करत होते त्याच्यासाठी. त्यानंतर ही सर्व ग्रॉसरी आता मी सेट करते आणि सर्व वस्तू जागेवर ठेवते. आणि रामचेही कपडे वगैरे मला चेंज करून घ्यायचे आहे आणि त्याचाही डिनर करून त्याला झोपवायचं आहे. तर त्यानंतर मी काही शूट केलं नाही. तर चला, आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.